हॅलो. काही शेअर करावं असं वाटलं. अ, आतापर्यंत आपण जे पण आपलं वय असेल, लहानाचे मोठे झालो, तर त्यामागे आपले जे आई-वडील आहेत, त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. डेफिनेटली आपल्या सर्वांना हे माहीत आहेच. पण आज माझ्या असंच मनात आलं, की आपण ज्या गोष्टी आपल्याकडे इझिली अवेलेबल असतात, त्यांना कळत-नकळतपणे गृहीत धरतो. तर लहानाचं आपल्याला मोठं करता-करता त्यांनी त्यांच्या कितीशा इच्छा मारल्या आहेत किंवा किती त्यांनी त्याग केला आहे आणि कळत-नकळतपणे त्यांचं स्वतःचं जे आयुष्य होतं, ते जगण्याचं राहून जातं. कारण त्यांची प्रायोरिटी आपण असतो. स तर मला असं वाटतं, की जर त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या काळात आपल्याला प्रायोरिटी ठेवलं आहे आणि आपलं संगोपन केलं आहे, आपल्याला काय हवं नको ते पाहिलं आहे आणि आपल्याला खूप छान लाईफ दिलेलं आहे. सो आत्ता जसे आपण मोठे होतो, तर आपण आपल्या आयुष्यात बिझी होऊन जातो आणि कळत-नकळतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. सो मला असं वाटतं, की त्यांना खूप काही नको असतं. आपण थोडासा आपला वेळ जसं मित्र-मैत्रिणींना देतो, तसंच आपण आपल्या फॅमिलीला म्हणजे आपले आई-वडील त्यांनाही दिला पाहिजे, की जेणेकरून त्यांना छान वाटेल, त्यांनाही रिलॅक्स वाटेल. कारण आपल्याला ते कधी शेअर करत नाहीत किंवा ते आपल्याला कधी बोलूनही दाखवत नाहीत, की मला हे पाहिजे किंवा मला हे असं वाटतंय. ते आपल्यालाच त्यांचे आई-वडील बनून त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि त्यांना वेळ देऊन त्यांना हॅपी केलं पाहिजे. कारण आपलं आयुष्य तर पुढे जातंय, पण आपल्याला वेळ दिल्यामुळे त्यांचं वय वाढत चाललंय आणि आपल्याला नाही माहीत कोण कोणाबरोबर किती वेळ असेल. सो जो वेळ आहे, त्या वेळामध्ये तुम्ही त्यांना जास्त वेळ द्या. अ, मी तुम्हालाच असं सांगत नाहीये. मी माझं पण सांगते, की मला जसं वेळ मिळेल तसं मी प्रयत्न करते, की बसून बोलू किंवा त्यांना एखादी गोष्ट जी आवडते ती करू आणि त्यांना समजून घेऊ. डेफिनेटली त्यांचं आपल्यावरचं जे कर्ज आहे ते आपण कधीच चुकवू नाही शकत. पण अ, थोडा-थोडा वेळ आपण त्यांना दिला पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांचं जग आपण असतो. पण जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा आपलं जग वेगळं असतं. तर मी असं नाही म्हणत, की सगळेजण आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात. पण मी असं म्हणते, की आपण जसे मोठे होतो, तसं कळत-नकळत आपल्या प्रायोरिटीज बदलतात आणि कुठेतरी आपले पेरेंट्स जे आहेत, ते तिथून हळू-हळू, हळू-हळू लांब जातात किंवा आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. सो जोपर्यंत आपले पेरेंट्स आपल्यासोबत आहेत, तोपर्यंत त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि जसं त्यांनी लहानाचं मोठं करताना आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला, त्या इच्छा पूर्ण केल्या, तसा आपणही छोटासा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा आणि जस्ट शेअर केलं. काही ज्ञान वगैरे द्यायचं नव्हतं, पण असंच वाटलं की काहीतरी शेअर करावं मनापासून. म्हणून मी माझ्या या फीलिंग्स शेअर करते. सो तुम्ही नक्की सांगा की तुम्ही असं काही करताय का? आणि जर करत नसाल, तर प्रयत्न करा करण्याचा आणि काय सॅटिस्फॅक्शन मिळतंय किंवा काय तुम्ही फील करताय ते नक्की बघा. थँक यू.